Hello my dear friends, once again I welcome all of you on Professor Dhanaji Arya YouTube channel. My dear friends, today we are going to discuss about very interesting and important topic as per the exam point of view. Those who have been preparing for the competitive examination or those who really wish to develop their communication skills and really those who are the kids who have been learning in 8th, 9th and 10th and at the 12th too. Really this content is going to be very important, and that is active voice and passive voice, my dear friends. So when we discuss about these two structures, what is the difference between two structures and what is the difference between the use of the both structures, you know. So my dear friends, when we use active voice, the sentence is going to be like this: he has started new business. He has started new business. In this sentence, he is subject, has started, that is verb, new business, that is object. Means he is doer of the action, क्रिया करणारा आहे ही, म्हणून तर तो करता आहे. त्यानंतर has started ही क्रिया आहे म्हणजे verb आहे, आणि न्यू बिझनेस हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे त्याच्यावर क्रिया होतीये. रिसीवर ऑफ द ऍक्शन आहे, रिसीविंग ऑब्जेक्ट आहे, क्रिया रिसीव होतीये त्याच्यावर. अशा पद्धतीने SVO, that is the structure of this active voice. And why we use this? When we use this, when we want to give the more emphasis on the doer of the action, म्हणजेच क्रिया करणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर आपल्याला जेव्हा केव्हा एम्फसिस द्यायचं आहे तेव्हा आपण ऍक्टिव्ह वॉइस वापरत असतो. म्हणजेच या वाक्यामध्ये जो डुअर ऑफ द ऍक्शन आहे, क्रिया करणारा, म्हणजेच तो सब्जेक्ट, तो ऍक्टिव्ह असतो आणि तो क्रिया करतो असे आपण दर्शवतो, तेव्हा आपण ऍक्टिव्ह वॉइसचा उपयोग करत असतो मित्रांनो. पण जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइसचा विचार करूया, पॅसिव्ह वॉइस मध्ये हा जो क्रिया करणारा आहे तो पॅसिव्ह राहतो, म्हणूनच याला पॅसिव्ह वॉइस म्हणतात. राईट. क्रिया करणारा हा जो डुअर ऑफ द ऍक्शन आहे म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये ज्याचा सब्जेक्ट म्हणून आपण उपयोग केला होता तो पॅसिव्ह वॉइस मध्ये तो पॅसिव्ह राहतो. त्याला हायलाइट करण्याची गरज पडत नाहीये किंवा इंटेन्शनली आपल्याला त्याला हायलाइट करायचं नाहीये किंवा त्याच्यावर आपल्याला एम्फसिस द्यायचा नाहीये, फोकस द्यायचा नाहीये. पण आपल्याला फोकस द्यायचा आहे कशावर? जो काही रिसीव्हर आहे, रिसीव्हर ऑफ द ऍक्शन आहे, म्हणजेच क्रिया करवून घेणार आहे, ज्याच्यावर क्रिया होते असा तो ऑब्जेक्ट, त्याला फोकस करायचा आहे. तेव्हा मित्रांनो पॅसिव्ह वॉइस मध्ये, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये ज्यांनी ऑब्जेक्टचा रोल प्ले केला होता म्हणजेच न्यू बिझनेसने रोल प्ले केला होता ऑब्जेक्टचा, त्याला इथे सुरुवातीला घ्यावा लागेल आणि म्हणावं लागेल न्यू बिझनेस हॅज बीन स्टार्टेड बाय हिम. म्हणजेच न्यू बिझनेसवर क्रिया ऍक्टिव्ह वॉइस मध्ये होत होती, तो पॅसिव्ह वॉइस मध्ये आता आपण या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी घेतलाय. न्यू बिझनेसवर एम्फसिस द्यायचं आहे, न्यू बिझनेसला हायलाइट करायचं. अरे नवीन बिझनेस कोण चालू केलाय, हे आपल्याला कोण चालू केलाय महत्वाचं नाहीये, पण नवीन बिझनेस चालू केलाय याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. तेव्हा आपल्याला न्यू बिझनेसला फोकस करण्यासाठी पॅसिव्हचा आपण उपयोग करूया आणि न्यू बिझनेसला या ठिकाणी फोकस करूया. तर न्यू बिझनेस हॅज बीन स्टार्टेड बाय हिम. न्यू बिझनेस तिकडे रिसीव्हर ऑफ द ऍक्शन होता, तो या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी घेतला. त्यानंतर वर्ब हॅज बीन स्टार्टेड आणि मग त्यानंतर जो काही ऍक्टिव्ह वॉइस मधला सब्जेक्ट डुअर ऑफ द ऍक्शन होता त्याला गरज असेल तर आपण शेवटी मेन्शन करतोय, नाही केला तरी चालेल, केला तरी चालेल, पण गरज असेल तर आपण मेन्शन करूया, त्याला जास्त इथे महत्व दिलं जात नाहीये. म्हणजेच पॅसिव्ह वॉइस मध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल आणि ती म्हणजे जो काही रिसीव्हर ऑफ द ऍक्शन आहे तो हायलाइट केला गेलाय, त्याच्यावर एम्फसिस केलं गेलेलं आहे आणि त्याला महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणजेच जेव्हा केव्हा रिसीव्हरला महत्व द्यायचंय आणि जो कोणी डुअर आहे त्याला फार काही महत्व द्यायचं नाहीये, त्याला हायलाइट करायचं नाहीये, त्याला पर्पजली आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला चर्चा करायची आहे ज्याच्यावर क्रिया होतीये त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची, त्याला जास्तीचं महत्व द्यायचं आहे, त्याला हायलाइट करायचं आहे. तेव्हा त्याचा पॅसिव्ह वॉइस म्हणजेच त्याला आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतोय, त्याच्यावर फोकस देतोय, मग ऍक्शन आणि मग गरज पडली तर जो कोणी डुअर असेल तो आपण नंतर वापरूया. म्हणून या ठिकाणी जो पॅसिव्ह वॉइस झालाय न्यू बिझनेस
हॅज बीन स्टार्टेड बाय हिम, न्यू बिझनेसवर फोकस झालाय, त्याच्यावर एम्फसिस आलाय, म्हणजेच रिसिव्हर ऑफ द ऍक्शनवर फोकस आलेला आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा केव्हा आपल्याला रिसिव्हर ऑफ द ऍक्शन म्हणजे क्रिया करून घेणारा जे ऑब्जेक्ट आहे, ज्याच्यावर क्रिया होते, अशी ती वस्तू किंवा व्यक्ती, याला हायलाइट करायचं, एम्फसिस करायचंय, तेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस वापरूया. आणि अशी सिच्युएशन कोठे कोठे येते ते आता मी मात्र पुढे सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, हा कंटेंट जर आवडला तर नक्की लाईक पण करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे काही बेल आयकनचं बटन आहे त्याला हिट करायला विसरू नका. चला तर मग आता आपण बघतोय की पॅसिव्ह वॉइसचा नेमका आपण उपयोग कोठे कोठे करतोय. व्हेन वी आर गोइंग टू गिव्ह द फोकस or the emphasis on the receiver of the action, we use passive voice. Let's see some examples. Guys, nowadays, just we use our smartphones and just we are going to have a lot of messages there. What are the transactions we do with the bank? We receive message from the bank. And that message is like this: your account is credited or debited. Let me repeat: your account is credited by whatever the amount is there, or your account is debited by whatever the amount is there. See here, the focus or the emphasis is on your account. Your account वर फोकस दिलेला आहे. मित्रांनो, ह्या वाक्याचा अर्थ जर बघितला, या ठिकाणी क्रिया करणारं योर अकाउंट हे सब्जेक्ट नाहीये. योर अकाउंट इज रिसिव्हर ऑफ द ऍक्शन. या वाक्यामध्ये क्रिया करणारी ही बँक आहे. क्रिया करणारं कोणीतरी तिसरंच आहे. पण वाक्याची सुरुवात जर आपण पाहिली, युअर अकाउंट इज योर अकाउंट. योर अकाउंट हे ज्याच्यावर क्रिया होतीये तो ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण सब्जेक्ट म्हणून वापरला आहे. म्हणजे मित्रांनो, एम्फसिस हा जो आहे तो पूर्णपणे एम्फसिस हा रिसिव्हरवर दिलेला आहे. अँड द इम्पॉर्टन्स इज गिव्हन टू रिसिव्हर बिकॉज हू एव्हर माइट बी ओव्हर हियर द डुअर, द डुअर इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट इन दिस सिच्युएशन बिकॉज व्हॉट वी रिक्वायर आर अकाउंट. सर्वात महत्वाचं आपल्यासाठी आपलं अकाउंट आहे. म्हणून मेसेज वाचत असताना बँकेनं डिपॉझिट केलेले आहेत, कोणीतरी क्रेडिट डेबिट केलेलं आहे, हे सांगण्यापेक्षा आपली क्युरिओसिटी किंवा आपलं असणारी जी काही एक इच्छा आहे ती कोणती असते, तर पटकन आपलं अकाउंटवर काय झालेलं आहे, अकाउंटवर काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते पटकन आपल्याला जाणवलं पाहिजे. म्हणून शॉर्ट मेसेज करण्यासाठी या ठिकाणी पॅसिव्ह स्ट्रक्चरचा उपयोग केलेला आहे. आणि या ठिकाणी सुरुवातीला जो कोणता रिसिव्हर आहे म्हणजे योर अकाउंट ते वापरलं गेलं. योर अकाउंट इज डेबिटेड ऑर क्रेडिटेड हा या ठिकाणी वर्ब वापरला गेलाय. बाय जी काही अमाऊंट असेल ती असेल आणि मग कोणाकडनं काय केलेलं आहे तो त्या ठिकाणी असणारा डुअर, म्हणजे तो या ठिकाणी मेन्शन पण केलेलं नाही. त्याचं कारण आहे डुअरला या ठिकाणी मेन्शन करण्याची गरज नाहीये. सो इन दिस वे, whenever we wish to give the focus on only and only receiver of the action, there we use passive voice. Number 2, one more situation is there. When we don't know who is एक्झॅक्टली डुअर, नेमका डुअर कोण आहे, क्रिया करणारा हे माहितीच नाहीये, तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला पॅसिव्ह वॉइसचा सपोर्ट घ्यावा लागेल. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला बोलावं लागेल का डुअर हा नेमका माहितीच नाहीये पण ती क्रिया झालीये. रिसिव्हर आहे, रिसिव्हरवर क्रिया झालीये पण डुअर कोण आहे हे माहितीच नाहीये. फॉर एक्झाम्पल, सुशांत इज मर्डर्ड. वी डोंट नो एक्झॅक्टली हू मर्डर्ड सुशांत, यू नो, पण एक मात्र सत्य आहे, सुशांत इज मर्डर. सुशांतचा मर्डर केला गेलेला आहे किंवा त्याचं मर्डर झालेला आहे. रिसिव्हर जर पाहिलं या ठिकाणी सुशांत आहे पण कोण मर्डर केलाय, डुअर ऑफ द ऍक्शन वी डोंट नो. आपण त्याबद्दल काही स्टेटमेंट नाही करू शकत, आपण बोलू शकत नाहीयेत का तर एक्झॅक्टली आपल्याला त्याची माहिती नाहीये. म्हणून इथे जेव्हा फोकस आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे रिसिव्हरवर. रिसिव्हर माहिती आहे पण डुअर माहिती नाहीये. तर या केसमध्ये एक गोष्ट तुमच्या
लक्षात आली असेल की या ठिकाणी रिसिव्हर आपण फोकस केलाय का, रिसिव्हरवरती क्रिया झाली आहे आणि ती आपल्या समोर आहे पण डुअर माहिती नाहीये, पण वाक्य बोलायचंय तर बोलायचं कसं मग, तर सुशांत इज मर्डर या वाक्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे, वी डोंट नो एक्झॅक्टली हु इज मर्डरर मीन्स हु इज डुअर. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा पॅसिव्ह वॉइस वापरला जातो मित्रांनो. वन मोर सिच्युएशन इज देअर अँड दॅट सिच्युएशन इज देअर, आपल्याला डुअर मेन्शनच करायचा नाहीये, गरज नाहीये तिथे डुअर मेन्शन करायची, आपल्याला करायचाच नाहीये, फक्त रिसिव्हर मेन्शन करायचंय आणि रिसिव्हरवर क्रिया झाली आहे एवढंच सांगायचंय आणि डुअर हा जो आहे फार काही महत्वाचा नाहीये, मेन्शनच करायचा नाहीये. तर अशाही सिच्युएशन मध्ये आपण पॅसिव्ह वॉइसचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, द डोअर इज क्लोज्ड, दार बंद केलं गेलेलं आहे, कोण केलंय त्यामध्ये फार काही आपला इंटरेस्ट नाहीये आणि त्याची मेन्शन करण्याची गरज पण नाहीये, म्हणून इथे आपण पॅसिव्ह वॉइसचा उपयोग केलेला आहे. वन मोर सिच्युएशन इज देअर, द ईमेल हॅज बीन सेंट, द ईमेल हॅज बीन सेंट. फोकस हा जो आहे, काय पाठवलं गेलंय, ईमेल पाठवला गेलाय, डुअर म्हणजेच ऑब्जेक्ट आहे ते ज्याच्यावर क्रिया झाली आहे, पण कोण पाठवलाय गरज नाहीये मेन्शन करण्याची, अर्थातच जीमेलनं पाठवलाय तो ईमेल, इथे मेन्शन करण्याची त्याची गरज नाहीये, म्हणून या ठिकाणी हे जे असे वाक्य आहेत ते आपण या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरतोय. आणखी एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय. जेव्हा आपण फेसबुकला एखादी रिक्वेस्ट पाठवली आहे, त्या व्यक्तीने ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर तिकडून येणारा जो मेसेज असेल, युअर रिक्वेस्ट हॅज बीन ऍक्सेप्टेड, मग जो कोणी व्यक्ती असेल ज्याला पाठवले तोच ऍक्सेप्ट करणार आहे, त्याचं नाव परत इकडे मेन्शन करण्याची गरज इथे नाही वाटत, म्हणून या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण पॅसिव्ह वॉइसचाच या ठिकाणी उपयोग करतोय. त्यानंतरची सिच्युएशन आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी नीड नॉट मेन्शन द डुअर, मेन्शनच करण्याची गरज नाहीये, डुअर मेन्शनच करण्याची गरज नाहीये. मेनी टाइम्स इन द ऑफिस, व्हॉट एव्हर द ऑफिशियल कम्युनिकेशन आपण करतो, जे काही आपलं ऑफिशियल कम्युनिकेशन होतं, ज्या काही नोटिसेस दिल्या जातात, जे काही आपलं कम्युनिकेशन होतं, त्या ठिकाणी जी नोटीस येणारी आहे ती वरिष्ठाकडनंच येणारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल, एखाद्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकत असाल, तुम्हाला येणारी जी नोटीस आहे ती तुमच्या टीचरकडनं येईल किंवा प्राचार्यांकडनं येणारी नोटीस असेल, तर त्या ठिकाणी मी प्राचार्य तुम्हाला नोटीस देत आहे अशी म्हणण्याची गरज नाहीये. ज्यांना नोटीस द्यायची आहे बस त्याच्यावर फोकस द्यायचा आहे आणि या ठिकाणी गरज नाही, नीड नॉट टू मेन्शन हु इज डुअर, डुअर कोण आहे हे मेन्शनच करण्याची गरज नाहीये. म्हणून सर्व जर आपण नोटिसेस बघितल्या मित्रांनो, तर त्या नोटिसेस कशा असतील, ऑल द स्टुडंट्स आर इन्फॉर्म्ड, all the students are informed to submit their projects as early as possible. इथे इन्फॉर्म कोणाला केलं गेलेलं आहे, सर्व स्टुडंट्सला, म्हणजे इन्फॉर्म करण्याचे रिसिव्हर कोण आहेत, स्टुडंट्स आहेत, पण कोण इन्फॉर्म केलेलं आहे ते मेन्शन करण्याची गरज नाहीये का, शाळा असेल किंवा कॉलेज असेल, त्यांचे जो कोणी प्रशासनातले व्यक्ती असतील किंवा तिथील जे काही रेस्पॉन्सिबल व्यक्ती असतील त्यांनीच ही नोटीस काढलेली आहे, म्हणून इथे मेन्शन करण्याची गरज नाहीये. किंवा बऱ्याच वेळेस नोटीस देत असताना आपण असं म्हणतोय, ऑल द स्टाफ मेंबर्स आर रिक्वेस्टेड, सर्व स्टाफ मेंबर्सला रिक्वेस्ट केली जात आहे, त्यांच्याकडनं, कोणाकडनं, प्राचार्यांकडनं, यु नो दॅट. तर या ठिकाणी सुद्धा गरज नाहीये कशाची, तर या ठिकाणी डुअर मेन्शन करण्याची गरज नाहीये, फक्त फोकस हा रिसिव्हरवर केलेला आहे. द रिझल्ट इज डिक्लेअर, रिझल्ट आता डिक्लेअर कोण करणार आहे, एकतर बोर्ड करणार आहे किंवा युनिव्हर्सिटी करणार आहे. या ठिकाणी बोर्ड is declaring the result or university is declaring the result असं म्हणण्याची गरज नाहीये. त्याचं कारण सर्वांना एक उत्सुकता कशाची, रिझल्ट. तर सर्वात आधी आपल्या समोर शब्द आला पाहिजे रिझल्ट, त्या रिझल्ट या शब्दाने अट्रॅक्ट करून घेतलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी पहिला जो फोकस आहे रिझल्टवर आहे आणि मग रिझल्ट डिक्लेअर करणारा कोण आहे सांगायची गरज नाहीये, म्हणून हे सुद्धा आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणतोय, द रिझल्ट इज डिक्लेअर्ड. मग पुढे असणारी गोष्ट माहितीच आहे, यु नो. तर अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा मित्रांनो, जेव्हा रिसिव्हरवर आपल्याला फोकस करायचं आहे आणि डुअर फार काही एम्फसाइज करण्याची गरज नाहीये, मेन्शन करण्याची आवश्यकता नाहीये, रिसिव्हरलाच आपल्याला फार काही फोकस करायचा असेल, त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वॉइसचा उपयोग करावा लागतो आणि पॅसिव्ह वॉइसचा या ठिकाणी उपयोग करत असताना आपला फोकस हा रिसिव्हरवर जास्तीत जास्त असतो, म्हणून रिसिव्हर हा सब्जेक्टच्या ठिकाणी आपण घेतो आणि त्यानंतर
त्यानंतर क्रिया घेतो आणि जो कोणता डुअर असतो, गरज असेल तर आपण ज्या काही रिसिव्हर आहे म्हणजेच ऑब्जेक्ट आहे त्याच्या ठिकाणी आपण सब्जेक्ट म्हणून ठेवतो. जर गरज नसेल तर शेवटी सब्जेक्ट सुद्धा मेन्शन करण्याची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने हा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला नक्की समजलेला असेल की त्याचा नेमका उपयोग आपल्या डे टू डे कम्युनिकेशन मध्ये कुठे करतो. आणि जर आपण रोज न्यूजपेपर वाचत असाल, मेसेजेस पाहत असाल, बँकेचे व्यवहार पाहत असाल, तर नक्की ऑफिशियल कम्युनिकेशन तुम्ही ऐकत असाल तर मोस्टली आपण जास्तीत जास्त अशा सिच्युएशन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा उपयोग करत असतो. का तर ह्या सिच्युएशन सगळ्या रिसिव्हरला फोकस करण्याच्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत यावर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करावा लागतो, म्हणून आपण पॅसिव्ह व्हॉइस वापरतोय. मित्रांनो, हे झाले याचे स्ट्रक्चर्स आणि नेमका ऍक्टिव्ह व्हॉइस काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस काय आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचा उपयोग कुठे करायचा, पॅसिव्ह व्हॉइस कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरायचा, ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर क्लिअर केलेल्या आहेत. आता मात्र एक गोष्ट राहिलेली आहे ती अतिशय महत्वाची, ती म्हणजे कोणती, ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कसं बदलायचं, कसं चेंज करायचं. ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस, हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्सेस. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत, वेगवेगळे नियम आहेत. ते सर्व जे नियम आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य, त्याचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि ते कसे बदल करायचे मित्रांनो, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ, याची जी सिरीज आहे ती पाहायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस नेमका कसा करायचा ते मी समजावून सांगणार आहे. आणि येस, हे तुम्हाला सर्व ऍक्टिव्ह काय आहे, पॅसिव्ह काय आहे आणि त्याचे नेमके डे टू डे कम्युनिकेशन मध्ये कुठे उपयोग करतो हे नक्की लक्षात आलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्स अ लॉट.